नमस्कार, मी आकाश. पब्लिक कट्टा या आपल्या चॅनलच्या शिरूरची रणधुमाई या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपल्या सोबत आहेत विशालजी वेटपाटक. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि त्यांच्या अपेक्षा जाणून घेणार आहोत. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं. तर तुमच्या या खासदारांकडून अपेक्षा काय आहेत किंवा देशाच्या नेतृत्वाकडून असा काय बदल इथं झाला पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? आज या वाढत्या शहरीकरणामध्ये मूलभूत ज्या गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा, त्यामध्ये पाण्याचा एक महत्वाची भूमिका आहे की पाण्याशिवाय जीवन राहू शकत नाही. तर आपल्या गावचा पाण्याचा प्रश्न खूप बिकट आहे. त्यामध्ये प्रामुख्याने जो नवीन कॅनल आहे त्याला जास्तरीकरण केलेलं आहे. जास्तरीकरणामुळे जे नैसर्गिक स्रोत आहेत ते आटलेले आहेत. त्यामध्ये खासदारांनी लक्ष घातलं पाहिजे. दुसरा विषय, जो वाहतुकीची जी गर्दी आहे, ट्रॅफिक म्हणतो आपण त्याला, त्या ट्रॅफिकमुळे खूप अडचणी आलेल्या आहेत की अँब्युलन्स सारखे किंवा आपत्कालीन काही विषय असतील तर ती मुवमेंट होऊ शकत नाही ट्रॅफिकमुळे. तर त्यामुळे भविष्यातले धोके खूप आहेत आणखी भयंकर. कारण शहरीकरण तर 100% झालेलं नाही, सुरुवात आहे आताशी. आणि सुरुवातीमध्ये जर एवढ्या अडचणी असतील तर त्या दृष्टीने दूरगामी विचार करणं हे खासदार म्हणून आम्हाला अपेक्षित आहे त्यांच्याकडून. तर ती दूरदृष्टी आजपर्यंत कोणत्याही खासदारांनी दाखवलेली नाही. तर येणारा भावी खासदार ही दूरदृष्टी ठेवून पुढे चालेल अशी अपेक्षा आम्ही ठेवतो. आता खेडेगावचं पण शहरीकरण व्हायला लागलेलं आहे, त्यामुळे बऱ्यापैकी आता खेडेगाव जर इकडचं आपण बघितलं, गाव बघितलं, ते सुद्धा शहरासारखंच आहे. पण शहरीकरण वाढल्यामुळे ट्रॅफिक वाढते. मग दोघांचं संतुलन म्हणजे कशा पद्धतीने साधलं पाहिजे त्यांनी असं वाटतंय? कारण शहरीकरणामुळे डेव्हलपमेंट ही ऑब्व्हियसली झालेली आहे, परंतु वाहतूक पण वाढते. काय वाटतं? शहरीकरणामुळे वाहतूक वाढणं हे स्वाभाविक आहे. नागरिक वाढले की रस्त्यावरती त्याचा ताण येणं स्वाभाविक आहे. पण हे होताना जे रिंग रोड सारखे प्रकल्प असतील किंवा काही महिन्यांपूर्वी किंवा वर्षापूर्वी ऐकून होतो की नदीतून पण वाहतूक चालू करणार आहे, असा एक महत्वाकांक्षी प्रकल्प कागदावरती होता. तो जर सुरू झाला तर तो पण उपयुक्त होईल. परत म्हणजे आपण जे मेट्रोचा जो विषय आहे तो साधारण उरुळी कांचन पर्यंत जर गेला तर आणखी ते इफेक्टिव्ह होईल आणि शहरीकरणाला ते एक सपोर्टिव्ह विषय होईल तो. कारण वाहतूक जर चांगली झाली, म्हणजे आपण जसं म्हणतो की शरीरामध्ये रक्तवाहिन्या चांगल्या असतात आणि ते रक्त सुरळीत हे होतं, तसं जर रोड चांगले असतील तर शहरीकरण सुलभ होईल आणि सुसह्य होईल. आपल्यासोबत एक सामान्य नागरिक आहे. आम्ही सामान्य नागरिकांकडून जाणून घेऊया की तुम्हाला होणाऱ्या खासदारांकडून, देशाच्या नेतृत्वाकडून अपेक्षा काय आहेत नेमक्या? आमच्या तर दोन्ही खासदारांनी किंवा दोन्ही जे पक्ष होते, काँग्रेस असो किंवा बीजेपी असो, यांनी सगळ्यांनी अपेक्षा भंग केलेले आहेत. त्याच्यामुळे नाही का दोन्ही आम्हाला नको आहेत. आम्ही नोटा हे पर्याय निवडलेला आहे. नाही, पण असं नाही की तुम्हाला कोणाला तरी वोट करावं लागेल किंवा कोणत्या तरी तुमच्या वोटावर सरकार पण. तेच भारताचं खूप मोठं दुर्भाग्य आहे की त्याला पर्याय अजून तिसरा का नाही काढला गव्हर्नमेंटनी. कारण की अपेक्षा एवढी मोठी भंग केली की मी सर्वसामान्य माणूस आहे. रस्त्याने जे ट्रक, म्हणजे पूर्वी टाटाच्या गाड्या किंवा अशोक लेलंडच्या गाड्या, ह्यांना तर 10,000 लाख रुपये जीएसटी देत असतात. तो उपयोग नाही. माणसाने भरायची कुठे 10 लाख का हप्ते भरायचे? आणि अमोल कोल्हे झाले किंवा आढळराव पाटील झाले, हे गद्दार लोक आहेत. दोघांनी गद्दारी केलेली. त्याच्यामुळे त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. ह्याच्या पलीकडे अजून काय बोलणं सांग. त्यालाच जोडून एक प्रश्न विचारतो. एक छोटासा प्रश्न आहे तुम्हाला दोघांना पण. आता तुम्ही दोघांचंही काम बघितलेलं आहे, अमोल कोल्हेंचं पण बघितलेलं आहे, आढळरावांचं पण बघितलेलं आहे. या दोघांनाही 10 पैकी तुम्हाला कामाबद्दल मार्क द्यायचे? 0 काम. एका दोघांनी काम नाही केले, कुठलीच नाही केले. एवढा मोठा आमचा थिऊरचा यशवंत सहकारी साखर कारखाना इतका जोरात चालला होता महाराष्ट्रामध्ये, म्हणजे त्याला त्याच्या पाठीमागे कोणाचा हात आहे हे माहित नाही. पण आज कमीत कमी 17-18 हजार लोक कामगार आज बेघर झालेले आहेत. चुकीचं आहे ना. मग त्याला काय पर्याय काढला पाहिजे ना त्यांनी. ते काढतच नाही. काय होणारे आता खासदार दोन करतील असं वाटतंय का तुम्हाला? नाही, शक्यच नाही करू शकत. अमोल कोल्हे बी करू शकत नाही, आढळराव बी कारखाना चालू करू शकत नाही. तो कारखाना असाच बंगारमध्ये विकायला लागणार आहे. त्याशिवाय यांचं मन शांत भरणार, यांची मनाची शांती होणार नाही.